काय झालं? अजून प्रोग्राम सुरू का नाही केलाय? अगं त्यांची धाकटी सून आली नाही ना अजून, म्हणून लक्ष्मी वहिनी वाट बघते त्याची. आई तू अजूनही सिंचनाची वाट बघतेस का? अर्थात घरातल्या सगळ्या सवाष्णी आल्याशिवाय हळदी कुंकू सुरू कसं करणार? आई मला नाही वाटत ती येणार म्हणून, सो प्लीज तिची वाट बघू नकोस. एक मिनिट, मी तुला मटार करंजी आणायला सांगितली होती, आणली का? हो, युअर डिलिव्हरी फॉर मटर करंजी. अय्या जयंतराव, तुम्ही धन्यवाद. नाही म्हणजे अगदी वेळेत आलात. काय आई, मुलगा मानता ना मला, प्लीज. एक मिनिट. बरं झालं तुम्ही आलात. अगं सगळ्या बायका खोळंबल्यात. लवकर सुरू करूया का कार्यक्रम? हो हो, जानू त्यांना हात घेऊन या. जयंत सर, तुम्ही इथे? जयंतराव या ना. हो हॅलो. काय झालंय जयंत सरांना? मी इतकी छान तयार झालीये. नाही, फोनवर तर किती छान गप्पा मारत होते, आणि आता भेटल्यावर साधी कॉम्प्लिमेंट द्यायची तर दूरच, पण साधं बोललेही नाही ते माझ्याशी. आजी, ऐका ना, मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. बाहेर चला ना. वीणा वहिनी, जरा येता का? आजीला बोलायचंय. बघ, ते साडीच्या निऱ्या जरा सरळ करायच्या आहेत. तर जरा जागा दाखवतेस? हो का? या ना. बोलिये. दार लावून घे, कडी लाव. हो आजी. काय बोलायचंय तुला आता? हे काय? ह्या पुढील आयुर्वेदिक औषध हे भावनाला पाण्यात किंवा ज्यूसमध्ये मिक्स करून दिले की तिच्या बाळाचा खेळ खल्लास. निलांबरी, भावनाला तिच्या आईच्या हातचं पन्ह प्यायचंय. हे औषध त्या पन्ह्यात मिसळून दे. हो. आणि कुणालाही संशय टाकामा नाही. पण मला एक सांग, या औषधानं काम नक्की होईल ना? आजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. 100%. आजचा दिवस त्या भावनाच्या बाळाचा शेवटचा दिवस असेल. भावनाच्या माहेरी हळदी कुंकवाला आलोय, पण तरी या दोघींच्या मनात अजूनही बाळाला मारण्याचेच विचार आहेत. असं काही होऊ देणार नाही मी. भावनाच्या बाळाला मी धक्काही पोचू देणार नाही. जानू, हा जानू आहे ना? हो, बघितलं ना, खूप सुंदर दिसते. बट यू नो व्हॉट, मी अजून तिला कॉम्प्लिमेंट दिलेलीच नाहीये. इनफॅक्ट तिची तर इच्छाच नव्हती की मी इथे यावं. ती म्हणत होती की हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, फक्त बायकाच असणार आहेत, मी इथे आलेलं खूप ऑड वाटेल, बरोबर वाटणार नाही. एक्झॅक्टली, खूप हक्क गाजवते. पण मला तिने हक्काने खरंच आवडतं. खरंच आय एम रिअली लकी टू हॅव हर इन माय लाईफ. म्हणजे ती अगदी मनमोकळेपणाने सगळं सांगते मला. प्रत्येकाच्या नशिबात नसतं असं लक. हरीश, का असं का बोलतोयस? सिंचनासोबत भांडण झालं म्हणून तो घर सोडून इथे आलाय. हरीश, हे बघ, आपल्या पार्टनर सोबत आपलं भांडण झालं म्हणून आपण त्यांना सोडून नाही जाऊ शकत. मी कधीच नाही जाऊ शकत. म्हणजे आता जानूची मेमरी गेली आहे, तिला तर काही आठवतही नाही.
अँड आय डोंट नो तिची मेमरी परत येईल किंवा नाही येईल, पण मी तर कायम तिच्यासोबत राहणार. तुला काय जातं फिलॉसॉफी मांडायला? हे फक्त श्रीमंत लोकच बोलू शकतात, आमच्यासारखे गरीब नाही. आई सगळ्यांसाठी पणा घेऊन जाते. ही पुडी तर मगाशी नीलांबरीच्या हातात होती. मला काही करून भावनाला पुन्हा पिण्यापासून अडवायला हवं. नाही, याचं काय आहे? याच्या घरी वाद होत नसतील ना, आज घरी काम कोण करणार, आज घरातलं जेवण कोण बनवणार वगैरे. त्यामुळे हे तुला सुचतंय की बायकोला आधार द्यायला पाहिजे वगैरे वगैरे, नाही का? हे फक्त श्रीमंत लोकांना सुचतं, तुमच्यासारख्या. आमच्यासारख्या नाही. तुम्हालाच जमतंय. इट्स ओके, इट्स ओके. रागाच्या भरात तू बोलून गेलाय. तू जाऊन बघ. थांब 1 मिनिट. हा, तुला पण हवं होतं की नाही? पहिला मान तुझा. घे, सावकाश पिओ. हो. तुम्ही सगळे पण घ्या. हा, भावनाताई ये तू पण ये. खूप मस्त मज्जा येते तिथे. अगं, हात खेचून घेऊन जाईल, त्यापेक्षा जा बाई. सावकाश जरा दमाने. हा, आणि हळूहळूच खेळूया. हो. मला चक्कर येईल. हो ग, डोंट वरी. बस 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 बस. बरं बस. आई ग.